बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या खासगी सचिवावर गंभीर आरोप करण्यात आलेत। त्यांच्यावर महिला अधिकाऱ्यांशी अश्लील भाषेत संवाद साधणं तसंच बदल्यांचे रॅकेट चालवण्याचा ठपका ठेवण्यात आलाय। यामुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली असून स्वतः आदिती तटकरेही यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी आदिती तटकरे यांचे या गायकवाड सोबत काही आर्थिक लागेबंद आहेत का असा सवाल उपस्थित केलाय। या संबंधीच्या माहितीनुसार महिला आणि बालविकास राज्यपत्रित अधिकारी संघटनेनं एका निवेदनाद्वारे मंत्री आदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे। या तक्रारीत राजेश गायकवाड यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले। संघटनेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की राजेश गायकवाड यांच्या गैरवर्तनाबाबत नमूद मुद्दे अत्यंत गंभीर आणि वस्तुस्थितीदर्शक आहेत। या प्रकरणी तत्काळ दखल घेणं अत्यंत निकडीचं आहे। तसं न झाल्यास अनेक अधिकारी यांची व्यावसायिक हानी आणि जीवितास गंभीर धोका होईल अशी शक्यता आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केलाय। त्या म्हणाल्या, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत। जळगाव जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी यांनी मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे। राजेश गायकवाड हा महिला अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत बोलतो, नोकरीवरून काढण्याच्या धमक्या देतो। इतकंच नाही तर मोठमोठ्या रकमा घेऊन बदल्यांचे रॅकेटही हा गायकवाड चालवतोय। महिला आणि बालविकास सारख्या संवेदनशील विभागात असा प्रकार घडत असेल तर हा प्रकार धक्कादायक तसंच निंदनीय आहे। गायकवाड हा 2019 सालापासून खासगी सचिव म्हणून या विभागात कार्यरत आहे। अनेक महिलांनी अनेकदा त्याच्या तक्रारी केल्यात, पण मंत्री आदिती तटकरे यांनी अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही। प्रश्न आहे का आदिती तटकरे यांचा या गायकवाडला वरदहस्त आहे का? आदिती तटकरे यांचे या गायकवाड सोबत काही आर्थिक लागेबंद आहेत का? याचं उत्तर मिळालं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या शिर्डी साई मंदिरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर राज्य कृषी विकास महामंडळाच्या पडीक जमिनीवर शिर्डी डिफेन्स कॉम्प्लेक्स वेगाने आकार घेत आहे। येथे रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे। मोठे मोठे डोम उभे आहेत आणि इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्सशी संबंधित सरकारी खाजगी कंपन्यांचे 100हून अधिक प्रदर्शन स्टॉल लावले जात आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी या डिफेन्स क्लस्टरचे उद्घाटन होणार आहे। डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ग्लोबफोर्जने या कॉम्प्लेक्ससाठी 3000 कोटी रुपये गुंतवणुकीची घोषणा केली आहे। कॉम्प्लेक्स 200 एकरमध्ये पसरलेला आहे। येथे अर्धा किलोमीटरचे 6 मोठे डोम तयार आहेत। कंपनीनुसार वर्षाला 5 लाख तोफेचे गोळे बनवण्यासाठी 2 असेंब्ली लाईन्स लावल्या जात आहेत। त्याचबरोबर डिफेन्स ड्रोन आणि IDXशी संबंधित प्रकल्पही उभे केले जात आहेत। ग्लोबफोर्जचे MD गणेश निबे यांचे म्हणणे आहे की स्वदेशी आणि आत्मनिर्भरता धोरणामुळे MSMEला मोठ्या संधी मिळत आहेत। ग्लोबफोर्ज संपूर्ण जिल्ह्यात 10,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा दावा करत आहे। औद्योगिक विकास अधिकारी गणेश राठोड यांच्या मते समृद्धी महामार्ग, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनल, जमीन पाण्याची उपलब्धता यामुळे सरकार शिर्डी डिफेन्स क्लस्टरला स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणून विकसित करत आहे। यामुळे 2000 प्रत्यक्ष आणि 5000 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील असा दावा आहे। अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी शनिवारी बर्फापासून बनलेल्या शिवलिंगाची पहिली छायाचित्र समोर आली आहेत। छायाचित्रांमध्ये दिसत आहे की शिवलिंगानं आपला आकार घेतलाय। यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या BSF जवानांनी सर्वप्रथम शिवलिंगाचं दर्शन घेतलं। अमरनाथ यात्रा यावर्षी 3 जुलै 2026 पासून सुरू होऊन 9 ऑगस्ट 2026 पर्यंत चालेल। यावर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत 3.6 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे। यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी अजूनही 10 ते 12 फूट बर्फ साचलेला आहे, परंतु सीमा रस्ते संघटना दोन्ही मार्गांवर वेगानं मार्ग पूर्ववत करण्यात गुंतली आहे। अधिकाऱ्यांचा दावा आहे की 15 जूनपर्यंत दोन्ही मार्ग पूर्णपणे तयार केले जातील। यात्रा 3 जुलैपासून बालटाल, सोनमर्ग आणि पारंपरिक नुनवान पहलगाम मार्गाने सुरू होईल। 57 दिवसांची ही यात्रा 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संपेल। नोंदणी 15 एप्रिलपासून सुरू झाली होती। 5 ते 30 लोकांच्या गटात प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी नोंदणी बुधवारी बंद झाली। तथापि एकट्यानं किंवा लहान गटात येणाऱ्या भाविकांसाठी स्लॉट उपलब्ध असेपर्यंत नोंदणी सुरू राहील।
नोंदणी पंजाब नॅशनल बँक, जम्मू काश्मीर बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँकेच्या निश्चित शाखांमार्फत होतीये. अधिकाऱ्यांना आशा आहे की यावर्षी ही संख्या 5 लाखांच्या पुढे जाऊ शकते. 2025 मध्ये 4.14 लाख भाविकांनी दर्शन घेतलं होतं, तर 2024 मध्ये हा आकडा 5.10 लाखांपेक्षा जास्त होता. रस्त्यावर सामान्य ठिकाणी 6 ते 8 फूट आणि हिमस्खलन झालेल्या भागांमध्ये 10 ते 12 फुटांपर्यंत बर्फ साचलेला आहे. बालटाल मार्गावर 9 किलोमीटर आणि नुनवान पहलगाम मार्गावर 8 किलोमीटर ट्रॅकवरून बर्फ हटवण्यात आलाय. ट्रॅक 12 फूट रुंद करणं, पृष्ठभाग सुधारणं, रिटेनिंग वॉल आणि कलवर्ट बनवण्याचं कामही सुरू आहे. नरिमन पॉइंट येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या 22 मजली एअर इंडिया इमारतीच्या खरेदीचा गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेला मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने या इमारत खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 1,601 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. खरेदी खताचा मसुदा सध्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून येत्या आठवडाभरात AI ॲसेट होल्डिंग कंपनीकडून ही इमारत खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर या इमारतीत नवीन मंत्रालय साकारणार आहे. सध्याच्या मंत्रालयात विविध शासकीय विभाग आणि मंत्र्यांच्या कार्यालयासाठी जागा प्रचंड अपुरी पडत आहे. यावर पर्याय म्हणून मंत्रालयाच्या प्रांगणात सध्या 5 मजली नवीन इमारत उभारण्यात येत आहे. यातच आता एअर इंडिया इमारतीची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष कायदा सल्लागाराची नेमणूक केली आहे. सल्लागाराने तयार केलेल्या कागदपत्रांना मंजुरी मिळताच एअर इंडियाच्या दुय्यम मालमत्ता आणि कर्जाचे व्यवस्थापन करणाऱ्या AIAHL कंपनीसोबत अंतिम खरेदीचा व्यवहार केला जाईल. मंत्रालयात जागा नसल्यामुळे सध्या शासनाचे अनेक महत्त्वाचे विभाग फोर्ट परिसरातील खाजगी इमारतीमध्ये भाड्याने सुरू आहेत. या कार्यालयाच्या भाड्यापोटी राज्य सरकारला दरवर्षी तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. हा आर्थिक भुर्दंड वाचविण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी ही इमारत लवकरात लवकर सरकारच्या ताब्यात यावी यासाठी विशेष प्रयत्न केले. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध वास्तुविशारद कंपनीचे जॉन बुर्गी यांनी या इमारतीची रचना केली आहे. 1974 मध्ये राज्य सरकारच्या जमिनीवर ही इमारत उभारण्यात आली होती. 22 मजल्याची ही इमारत ताब्यात आल्यानंतर शासकीय कार्यालयासाठी तब्बल 46,470 चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या मोक्याच्या जागेमुळे अनेक मंत्र्यांनी आपली कार्यालये या इमारतीत हलवण्यासाठी आतापासूनच मोर्चे बांधणी व पाठपुरावा सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचं केलेलं आवाहन लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डीचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसनं केला. त्यांच्या या प्रवासाची राज्यभरात चर्चा सुरू झाली असून पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाला प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी दिलाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वेळेत डिझेल मिळेल अशी उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. शिर्डीकडे रवाना होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याची गरज अधोरेखित केली. वाढती वाहतूक, इंधनाचा वाढता वापर आणि पर्यावरणावरील परिणाम लक्षात घेता नागरिकांनी रेल्वे, बस यासारख्या सार्वजनिक साधनांचा अधिक वापर करावा असं त्यांनी म्हटलंय. वंदे भारत सारख्या आधुनिक रेल्वे सेवेमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या कृतीकडे प्रतिकात्मक संदेश म्हणून पाहिलं जातंय. राज्यातील नागरिकांनी शक्य तिथं सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडल्यास वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि इंधन खर्च कमी होण्यास मदत होईल असं मत व्यक्त केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री स्वतः सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्यानं याचा सकारात्मक परिणाम नागरिकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुख्यमंत्र्यांनी शिर्डी इथं पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना जेवढे डिझेल लागेल तेवढे डिझेल उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणीही साठेबाजी करू नये. सरकारची साठेबाजांवर करडी नजर असेल. काही भागात डिझेलची मागणी 20 ते 30% वाढली आहे. अशा प्रकारे मागणी अचानक वाढत असेल तर निश्चितच काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. मी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशी उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक पाहून डिझेल देणं सुरू केलंय. बीड जिल्ह्यातील पवित्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परळी वैजनाथ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 301.54 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे परळी परिसराचा मोठ्या प्रमाणात कायापालट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत. पंकजा मुंडे सध्या चारधाम यात्रेसाठी गेलेल्या होत्या. केदारनाथ दर्शनादरम्यान त्यांना परळी वैजनाथ विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्याची माहिती मिळाली. या निर्णयानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना केदारनाथाचे प्रसाद आणि पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. परळी वैजनाथ हे राज्यातील महत्त्वाचे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असल्याने या विकास आराखड्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंजूर करण्यात आलेल्या निधीतून परळी वैजनाथ परिसरात विविध पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. भाविकांसाठी आधुनिक सोयीसुविधा, रस्ते, स्वच्छता व्यवस्था, निवास सुविधा तसेच तीर्थक्षेत्र परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरातून तसेच देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी येत असतात. आगामी काळात नाशिकच्या कुंभमेळ्यामुळे देखील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा विकास आराखडा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 3 प्राध्यापकांचे पुण्यात एकमेकांपासून 1 ते 2 किलोमीटरच्या परिघात वास्तव्य होतं. देशात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी शिकवणारे हजारो तज्ज्ञ प्राध्यापक आहेत, पण त्यानंतरही नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी एकाच शहरातील 3 तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली. NTA अधिकाऱ्यांनी असं का केलं, यामागे यांचा हेतू काय होता, असे विविध प्रश्न आता या प्रकरणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे संपूर्ण नॅशनल टेस्टिंग एजन्सीज आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं आतापर्यंत पुण्यातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे. यात PV कुलकर्णी, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांचा समावेश आहे. यापैकी कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा तज्ज्ञ म्हणून NTA समितीवर होता, तर मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार या दोन्ही प्राध्यापिका अनुक्रमे बायोलॉजी आणि फिजिक्स विषयाच्या तज्ज्ञ म्हणून पेपर सेटर समितीवर कार्यरत होत्या. हे तिन्ही आरोपी पुण्यातील शिवाजीनगर, डेक्कन आणि बुधवारपेठ या 1 ते 2 किलोमीटरच्या परिघात शिक्षण संस्थेत किंवा क्लासमध्ये शिकवत होते. मनीषा हवालदार या बुधवारपेठेतील एका शाळेत शिकवत होत्या, त्या तिथं मुख्याध्यापिका होत्या. तर मनीषा मांढरे या शिवाजीनगर भागातील मॉडर्न महाविद्यालयात शिकवत होत्या. तर PV कुलकर्णी डेक्कन परिसरातील एका खाजगी क्लासमध्ये शिकवत होते. ही तिन्ही ठिकाणं एकमेकांपासूनच जवळ आहेत. देशात रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे हजारो प्राध्यापक आहेत. त्यानंतरही या तिघांचीच निवड NTA मध्ये का करण्यात आली, असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित होतोय. या प्रकरणी NTA कारभारावरही प्रश्न उपस्थित होतोय. परिणामी NTA मधील सर्वच मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत मोठी मागणी केली आहे. राज्यात शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारक आर्थिक अडचणीत असताना सरकारने प्राधान्यक्रम बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. पैशाची कमतरता असेल तर लाडकी बहीण योजना बंद करा, पण शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्या, अशी थेट मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. सरकारने मतांसाठी योजना राबवण्यापेक्षा कष्टकरी वर्गाला मदत करावी, असा टोला देखील त्यांनी लगावला. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की मराठा समाजाच्या महामंडळासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागास घटकांच्या महामंडळांना केवळ शेकडो कोटी नव्हे तर किमान 15,000 कोटी रुपयांचा निधी देण्याची आवश्यकता आहे. महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच इतर समाजाच्या महामंडळांना मोठा निधी मिळायला हवा. समाजातील दुर्बळ घटकांना आर्थिक बळ दिल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना सदावर्ते यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. गेल्या 4 वर्षापासून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींचे पैसे रखडले आहेत. कांद्याला किमान 2,000 रुपये भाव मिळायला हवा. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक एकर मागे 10,000 रुपये आगाऊ मदत सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना थेट मदत मिळाली पाहिजे. सरकारकडे निधी कमी असेल तर राजकीय हेतूने सुरू असलेल्या योजनांवर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करावी, असे ते म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.